गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये युती होणार अशी चर्चा आहे. मात्र मध्यंतरी अशा अनेक घटना घडतात की ज्यावरनं असं वाटतं की सगळंच काही अलबेल नाही आणि युतीची चर्चा कुठल्याच स्तरावरती सुरू नाही. आणि या सगळ्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ते तथा ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत. काय चाललंय काय युतीच्या संदर्भात? खरं म्हणजे गेल्या काही दिवसात जे काही एकमेकावर शब्दाचे बाण सोडले जात आहेत, कोण चूक कोण बरोबर हा विषय नाही. पण ज्यावेळेस आम्ही चार लोकांमध्ये बसतो उठतो, मराठी माणूस थोडा व्यथित आहे. मराठी भाषा ज्याच्यासाठी आपण लढा द्यायला पाहिजे, ती मराठी भाषा, ती अबला या वाकयुद्धाकडे हताश होऊन पाहते. मला कधी कधी हे कळत नाही की मराठी माणसाच्या दरवाज्यावर, महाराष्ट्राच्या दरवाज्यावर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर एक संकट येऊ घातलेलं आहे. आणि आम्ही जर आपसात असे एकमेकाविषयी जर शत्रुत्व, वैरभाव ठेवले, तर जो मराठी माणूस तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहतो, जी मराठी भाषा तुमच्याकडे एक संरक्षक म्हणून पाहते, तिचं संरक्षण कोण करणार? आत्ता सत्तेच्या सारीपटावर सत्ताधारी पक्ष सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातो. घटना छोटी असो मोठी असो, एक प्रवेश झाला, त्या व्यक्तीचा संदर्भ कुणाशी होता. आणि मला सहज आठवलं की दाऊद गँगशी संबंध असलेल्या व्यक्तीसमोर आनंदाने नृत्य करणाऱ्या माणसाला भाजप प्रवेश देऊ शकतं. मला रामदास नाईकचा चेहरा आठवला, मला प्रेम शर्माचा चेहरा आठवला. या दाऊद गँग विरुद्ध लढा देताना या दोघांचा बळी गेलेला आहे. यांना त्यांच्या घरासमोर गोळ्या घालून मारण्यात आले. भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी या काही गोष्टीचा विचार करत नाही. मग ती मराठी माणसाचा, मराठी भाषेचा काय विचार करेल? ज्या पद्धतीने हिंदीची शक्ती लाभवती, तिसऱ्या भाषेची, राज ठाकरे लढा देत आहेत. सगळ्यांनी मिळून आपण एकत्र येऊन तो लढा दिला पाहिजे ना. लढा न देता कोण जुना कोण नवा, कुणाची जिलबी फाफडा, कोण सिनियर कोण ज्युनियर. राऊत साहेब, आपण सिनियर आहात, आपण देशाच्या राजकारणात आहात. एक प्रबल व्यक्तीसारखं वागा ना. 2 वेळा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले. बाळा नांदगावकरनं मातोश्रीवर जाणं म्हणजे खुद्द राज ठाकरेनं जाण्यासारखं आहे. कारण आमच्या दृष्टीनं बाळा नांदगावकरचे ते स्थान आहे, ते राज ठाकरेच आहे. राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर एका नाण्याच्या 2 बाजू. अशी कोणी व्यक्ती मातोश्रीहून राजसाहेबाकडे आली का चर्चा करायला? म्हणजे ते ग्रामीण भागात मन आहे, महादेव देवळात आणि हा पाणी घालतो बेशीत. उपयोग काय? महादेवाच्या पिंडीवर जाऊन पाणी घाला ना, तर ते काय तुम्हाला पुण्य लाभेल? तुम्ही बाहेरूनच बोलताय. युती होणार आहे की नाही होणार? नाही झाली तर युती होईल नाही होईल तो विषय भविष्याच्या गर्भात आहे. पण एक विषय मात्र निश्चित आहे, इतिहास ह्या गोष्टीची नोंद घेईल. असं काही झालं, इतिहास आणि मराठी माणूस कधीही या गोष्टीला क्षमा करणार. म्हणजे दोघांना पण, राज ठाकरे आणि दोघांना, ज्यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, मराठी माणसाच्या हक्काचा विडा उचलला आहे किंवा ते स्वतःला त्याचे रक्षक समजतात, त्यांची एक चूक ही मराठी माणसाला अजून 100 वर्ष मागे लोटेल आणि इतिहासाची नोंद घेईल. ती नोंद इतिहास कोणत्या अक्षरात घेईल हे इतिहास ठरवल. कदाचित ती नोंद जर तुम्ही असंच भांडत राहिलं तर काळ्या अक्षरात सुद्धा होऊ शकते. म्हणून मला असं वाटतं की दोन्ही बाजूनं सगळ्यांनी शांत राहायला पाहिजे आणि योग्य त्या व्यक्तीनं, योग्य त्या व्यक्तीशी योग्य त्या पद्धतीनं संपर्क साधला पाहिजे. नाही युती झाली आणि युती झाली तर दोघांचं नुकसान आणि फायदे काय आणि कुणाचा फायदा? मी तर म्हणलं ना की तुम्हाला आत्ता जसं दिसतंय की हिंदीची शक्ती तुमच्यावर लादली जाते.
जर आपण एकत्र लढा दिला त्याचा वेगळा परिणाम होईल. तुम्ही पाहिलं असेल परव्याच्या मेळाव्यात, एका मेळाव्यात ते हिंदीच्या सक्तीविरुद्ध एक शब्द विचारला गेला नाही. तुम्ही या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे की नाही. मग या गोष्टीचा विचार न करता जर आम्ही आपसातच एकमेकाची डोकी फोडली तर शत्रूला तेच हवं आहे. हे कधी कधी मला मराठी माणूस म्हणून, ठीक आहे मी ज्या पक्षाचा आहे, मला त्या पक्षाचं नेतृत्व जे निर्णय घेईल ते बंधनकारक असेल, पण एक मराठी माणूस म्हणून ज्यावेळेस लोक माझ्यापाशी बोलतात किंवा लोकांना असं वाटतं की मी राजसाहेबांनी माझी भावना व्यक्त कराय, लोक खूप व्यथित आहेत या सगळ्या गोष्टी. माहीत नाही लोकांच्या आमच्याविषयीच्या एक वेगळ्या अपेक्षा आहेत. लोक एक आमच्यात स्वप्न पाहिले की आता हे अंतिम आधार आहे मराठीचा, मराठी माणसाचा, आणि आमचं एक चुकीचं पाऊल त्या माणसाला म्हणजे असं जमिनीवर आणून दाळेल. तो मराठी माणूस हताश होईल, निराश होईल, स्वतःला तो असह्य समजेल, निराधार समजेल, आणि ह्याचं पाप कोण डोक्यावर घेईल. असं आहे की तुमचे पण प्रवक्ते बोलतातच ना. मी काय म्हणलं, दोन्ही बाजूनं. आणि प्रवक्ते असं शक्य थोडंच आहे की ते आपल्या नेत्याशी बोलल्याशिवाय थेटपणे बोलतात. मला असं म्हणजे मला असं नाही वाटत की मी दोन्ही बाजूनं दोघांना आवडत असं काही होत असेल. कधी कधी कसं वाटतं की आम्ही प्रवक्ते आहोत, आम्हाला बातम्या देण्यासाठी आम्ही काहीतरी एक आगावपणा करतो. पालक म्हणून त्यांना निस्तरावं लागतं ना. शेवटी मला सांगा, मी काही आगावपणा केला तर लोक काय म्हणतील, असं होतं की मला. म्हणून असं वाटतं की नको आता ही चर्चा, तुम्हाला बाहेर मागे म्हणलं की चर्चा करून उपयोग नाही. एकदा कुणीतरी कोंडी फोडा, होईल ना होईल हा पुढचा प्रश्न राहील. किंवा मराठी माणसाला तर वाटेल की यांनी प्रयत्न केला, यश अपयश ही आपण आपल्या हातातली गोष्ट नाही आहे. पण आत्ता जे चाललंय ते पाहून मराठी माणूस आनंदी नाही आहे. पुढचा प्रश्न की यामध्ये भाजपा म्हणजे उद्धव ठाकरेच असं म्हटले की भाजपाच या ठिकाणी दोघांना एकत्र, दोन शक्तीला येऊ देत नाही. हे पहा, आपण त्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला काय दोष देणार. तिथं राजकारण करायला बसलेत, आणि भारतीय जनता पक्ष असं खूप बदललेला आहे. त्याच्यामुळं तो प्रयत्न करणारच. कारण शेवटी कसे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध एखादी शक्ती उभा राहत असेल, जसे माझे एक नाशिकचे मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत, भारतीय जनता पक्षात आहेत. ते म्हणले प्रकाश आहे लोकांचा राग भारतीय जनता पक्षात, पण नाशिकमध्ये आम्ही कुणाला मत द्यावं. भारतीय जनता पक्षाने विरोधकच ठेवला नाही, सगळे आपले सामावून घेतले. मग तसं दोघांनाही संपवेल, शिवसेना आणि मनसेला भाजप. असं होऊ शकतं. ही वस्तुस्थिती आहे की मत द्यायची कुणाला. आपल्या देशात सुद्धा सत्ताधारी पक्ष कधी 30-35% वर मतं घेऊन निवडून, आणि बाकीचे 60-65-70% मतं विरोधात असतात, पण ती विभागलेली असतात. आणि आज सत्ताधारी पक्षाने एक वेगळा डाव खेळला. कुठलाही माणूस आणा, स्वतःच्या घरात आणा, त्याच्यावर काय डिटर्जंट टाकायचं टाका आणि त्याला शुद्ध करून घ्या, आणि निवडून येणारी क्षमता असलेला माणूस, मग तो कुठे का असेना, कुणाच्या जवळ असेना का, कुणासमोरही तो नाच करत असेना का, त्याला सोबत घ्या. आणि मग तुमच्याकडं जर विरोधात माणसंच नसतील तर लोक कुणाला मत देणार. नाईलाजाने नव्हतं त्यांना शरण जातील ना. आणि हा धोका आहे, एक धोका ओळखा की आत्ता झालेल्या काही विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा एक निकाल वेगळाच आहे. लोक वेगळा विचार करतात. मला असं वाटतं की दोघांनी योग्य माणसाच्या हाती, योग्य माणसाकडं, म्हणजे जसं मी म्हणलं की आमचे बाळानंद गावकर गेले, तसं कुणीतरी यावं ना शिवतीर्थावर, की जे उद्धव ठाकरेची हे समजू शकते. मग ते अनिल परब असतील, संजय राऊत, कुणी असेल, पण लोकांना वाटलं पाहिजे की तुम्ही ते उत्सुक आहात, आणि ते झालं तरच मराठी माणसाचं भलं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. हे होते प्रकाश महाजन, आणि अगदी स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर दोघांची युती झाली नाही तर मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही, आणि इतिहासात काळ्या अक्षराने हा क्षण या ठिकाणी लिहिला जाईल असं त्यांचं मत आहे. ही कोंडी फुटली पाहिजे, तरच दोन्ही पक्ष जिवंत राहतील, अन्यथा भाजपा दोघाही पक्षाला संपवेल असं देखील ते सांगायला विसरले नाहीत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.